महाराष्ट्राचे शैक्षणिक वर्ष जे आहे ते 16 तारखे म्हणजे सोमवारपासून सुरू होणार आहे। यासाठी विद्यार्थी आणि पालकांकडून मोठ्या प्रमाणावरती आता दाखले जे आहे ते काढण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की नंदुरबार शहरातील हे तलाठी कार्यालय आणि या तलाठी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दाखले काढण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे ती होत आहे। शैक्षणिक वर्ष जे आहे ते सोमवारपासून सुरू होणार, त्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना दाखल्यांची ही जी गरज ती भासत असते। त्यात महत्त्वाचं उत्पन्नाचे दाखला असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असतील, डोमोसाईल असतील, अशा अनेक महत्त्वाचे कागदपत्र काढण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची जी ही गर्दी ती होताना दिसून येतात। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये 10वीच्या आणि 12वीचा निकाल लागल्यानंतर 12वीला प्रवेश घेणारे विद्यार्थी आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची देखील संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती आहे। त्यामुळं इतर जे शैक्षणिक जे काही फॅकल्टी त्या फॅकल्टीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी देखील मोठी कागदांची जी गरज असते ती भासत असते। त्यासोबत राज्य शासनाच्या कामगार कल्याणाच्या भांडे वाटपाचे संच देखील दिले जातात, त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावरती कागदपत्रांची गरज जी आहे ती भासत असते। यासाठी तलाठी कार्यालयांमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी जी आहे ती होताना दिसून येत आहे आणि या ठिकाणी कागदांची पूर्तता करून आपले सही जे आहे ते केल्यानंतर पुढच्या डॉक्युमेंटसाठी अप्लाय जे आहे ते केलं जाणार, त्यासाठी पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून आता दाखले काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे। जितेंद्र बैसरा, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।